नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर मंडळी, 22 तारखेला घटस्थापना झालेली होती। बघता बघता नवमी आणि दशमी जवळ आलेली आहे, म्हणजे दसरा जवळ आलेला आहे। बऱ्याच जणांकडे नवमीला घट जे आहेत ते हलवले जातात आणि बऱ्याच जणांकडे दशमीला घट हलवले जातात। नवरात्रीचे 9 दिवस घटाचे पूजन केले जाते, म्हणजेच आपल्या कुलदेवीचे पूजन केले जाते। नवरात्रीचे 9 दिवस म्हणजेच देवी आईचे 9 रूपाची पूजा या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये केले जाते। आता 2025 मध्ये नवरात्रीची सांगता म्हणजेच घट हे कधी उठवायचे आहेत, त्याचबरोबर घटाला नैवेद्य काय दाखवायचा आहे, तो कोणत्या दिवशी दाखवायचा आहे, त्याचबरोबर नवरात्रीचे जे उपवास आहेत, बरेच जण नवरात्रीचे 9 दिवसाचे म्हणजेच नवरत्नाचा उपवास करतात। बरेच जण उठतं आणि बसतं पारणं करतात। तर नवरात्रीचे जे उपवास आहेत ते कधी सोडायचे, उपवास सोडताना आपल्याला कोणता पदार्थ हा खायचा आहे, त्याचबरोबर नवरात्रीमध्ये जी कडकणी बांधली जाते, कडकणी कोणत्या माळेला करायची आहे आणि देवीला कोणत्या दिवशी अर्पण करायचं आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घट हलवताना कोणत्या दिशेला हलवायचं आहे, या सर्वाची माहिती आपण एकाच व्हिडिओत पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर मंडळी, आपण आपल्या देवघरामध्ये घट बसवलेले असतात, मग तुमच्याकडे घट असू द्या किंवा नसू द्या, पण बरेच जण विड्याच्या पानावर देव बसवतात। तर हे देव कधी हलवायचे आणि देवपूजा जी आहे ती कधी करायची, अखंड दिवा जर आपण लावलेला असेल तर तो अखंड दिवा कधी उचलायचा, आणि त्याचबरोबर बरेच जण 99% लोक बघा या 3 चुका करत असतात। तर या चुका आपल्याला टाळायच्या आहेत, त्यामुळे बघा आपल्याला या नवरात्रीचे संपूर्ण फळ प्राप्त होत असते। तर या चुका कोणत्या आहेत, घट हलवत असताना तो पहिल्यांदा कोणत्या दिशेला हलवायचा आहे, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपण याच व्हिडिओत पाहणार आहोत। नवरात्रीची सांगता म्हणजे घट हलवणे, घट उचलणे, याला नवरात्रीची सांगता म्हणतात। तर मंडळी, या वर्षी 1 ऑक्टोबर 2025 या दिवशी बुधवारी नवमी तिथी आलेली आहे, म्हणजे महानवमी आहे, आणि या महानवमी दिवशी 1 ऑक्टोबरला बुधवारी घट आपणास उचलायचे आहेत किंवा घट जे आहेत ते हलवायचे आहेत। आता जर तुमच्या घराची परंपरा अशी असेल की नवमीला तुमच्या घरात घट हलवले जात असतील, तर 1 ऑक्टोबरला बुधवारी महानवमीला आपण घट हलवू शकता। आणि बऱ्याच जणांच्या घरामध्ये अशी परंपरा असते, तर दसऱ्याच्या दिवशी म्हणजे दशमीला घट हे उचलले जातात, हलवले जातात। तर तुमच्या घराची किंवा भागाची अशी पद्धत असेल की दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जात असतील, तर 2 ऑक्टोबरला गुरुवारी दशमी म्हणजेच विजयादशमी या दिवशी दसरा आलेला आहे, म्हणून या दिवशी आपण घट हलवू शकता। आता बघूया घटाला नैवेद्य काय दाखवायचा आहे। घट ज्या दिवशी हलतात किंवा ज्या दिवशी घट उठले जातात त्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा असतो। बऱ्याच घरामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आणि तो नैवेद्य घटाला अर्पण केला जातो, आणि अर्पण केल्यानंतर घट हलवले जातात। आता बघा, तुम्हाला असा हा पुरणपोळीचा नैवेद्य महानवमीला करायचा आहे, किंवा तुम्ही घट जर दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीला उठवत असाल तर तुम्हाला सुद्धा पुरणपोळीचाच नैवेद्य करायचा आहे, आणि आपण दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करतो सुद्धा। तर मंडळी, घट हलवण्याच्या आधी आपल्याला तो नैवेद्य घटाला दाखवायचा असतो, आणि याचा नैवेद्य कुळाचाराप्रमाणे बनवला जातो। त्याचबरोबर पुरणपोळीचे दिवे बनवले जातात, पुरणपोळीच्या दिव्याने आरती केली जाते, आणि त्यानंतर घट उचलले जातात आणि घट हलवले जातात। तर मंडळी, उपवास आपणास अष्टमीच्या दिवशी करायचा आहे, आणि ज्यांचे 9 दिवसाचं पारणं आहे त्यांनी मात्र, ज्यांचा 9 दिवसाचा उपवास आहे त्यांनी मात्र दसऱ्याच्याच दिवशी भोजन करायचं आहे। तर मंडळी, तुमच्या कुळाचाराप्रमाणे, तुमच्या रूढी परंपरेनुसार अजून कोणता पदार्थ देवीला अर्पण करण्याची पद्धत असेल तर तुम्ही तुमचा कुळाचार पाळायचा आहे आणि तो नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे। त्यानंतर तुमचे जे घट आहेत ते तुम्ही हलवू शकता। की पुरणाचे दिवे किती बनवायचे, तुमच्या घराण्यामध्ये जर पुरणाचे 11 दिवे बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही 11 दिवे बनवा। तुमच्याकडे 16 दिवे बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही 16 दिवे बनवा।
तुमच्याकडे 21 पुरणाचे दिवे बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही 21 पुरणाचे दिवे बनवून देवीची आरती करा आणि त्यानंतर घट उचला. जर तुम्हाला काही कारणास्तव पुरणपोळी करणे शक्य नसेल तर तुम्ही कोणताही गोड पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता आणि आपल्या रीती परंपरेनुसार गोडाधोडाचा नैवेद्य देवी देवतांना अर्पण केला जातो. नैवेद्य तुम्हाला घटाला दाखवायचा आहे, मग तुम्ही खीर करा किंवा मग शिरा बनवा किंवा काहीही तुम्ही दुसरा गोड पदार्थ देवीला अर्पण करू शकता. पण तो पदार्थ आपल्या घरात बनवलेला असावा, बाहेरून आणलेला नसावा. तर मंडळी, घट हलवताना आपल्या घरातील एखादा लहान मुलगा त्याला घट हलवायला सांगावं किंवा घरात लहान मुलं नसतील तर आपल्या मोठ्या मुलाला सुद्धा तुम्ही सांगू शकता किंवा आपली मुलं बाहेरगावी राहत असतील तर आपल्या पतीला घट हलवायला सांगावं. तर मंडळी, घट किती वेळा हलवायचा असतो? तर मंडळी, घट आपल्याला 5 वेळा हलवायचा आहे आणि प्रत्येक वेळी आपल्याला आपल्या कुळदेवीचा जय जयकार करायचा आहे. आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे, त्याचबरोबर तुळजा भवानी माता की जय. घट 5 वेळा वर उचलायचा आहे आणि खाली ठेवायचा आहे. तुमच्या कुळदेवीचं नाव घेऊन अशा प्रकारे हा घट जो आहे आपणास हलवायचा आहे आणि तो घट थोडासा उत्तर दिशेला सरकवून ठेवायचा आहे. ज्यांनी घट हलवलेला आहे त्यांना प्रसाद द्यायचा आहे. काही ठिकाणी प्रसादाबरोबर कडकणी सुद्धा दिली जाते. तसेच तर काही ठिकाणी घटामध्ये दही भाताचा प्रसाद पण ठेवला जातो. तर अशा प्रकारे तुम्हाला घट जो आहे तो हलवायचा असतो. आता आपण नवरात्रीचा उपवास कधी सोडायचा हे पाहूया. यंदा महाअष्टमी म्हणजे शारदीय नवरात्रीची 8वी माळ जी आहे ती 30 सप्टेंबर 2025 वार मंगळवार या दिवशी आलेली आहे आणि महानवमी म्हणजे शारदीय नवरात्रीची 9वी माळ ही 1 ऑक्टोबर 2025 वार बुधवार या दिवशी आलेली आहे. महादशमी म्हणजे दसरा जो आहे 2 ऑक्टोबर 2025 वार गुरुवार या दिवशी आलेला आहे. घट उठवल्यानंतर उपवास हा सोडावा. उपवास सोडताना आपल्याला जास्त मसालेदार, तिखट, तेलकट पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. उपवास सोडताना सात्विक अन्नपदार्थ आपल्याला खायचे आहेत. जर तुम्ही पुरणपोळी घटाला नैवेद्य म्हणून दाखवत असाल तर पुरणपोळीच खाऊन आपण उपवास सोडायचा आहे. देवीला नैवेद्य अर्पण करून तेच ताट आपण घरच्या सर्व लोकांनी प्रसाद म्हणून खायचं आहे. जर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य केलेला नसेल तर जो गोड पदार्थ तुम्ही घरी बनवलेला आहे तो देवीला अर्पण करून तो पदार्थच आपण स्वतः पहिल्यांदा खाऊन नंतर उपवास सोडला पाहिजे. तर मंडळी, उपवास सोडण्याच्या दिवशी मसूर डाळ किंवा वांगे खाणं टाळलं पाहिजे. या दिवशी वांगे आणि मसूर डाळ खाणं वर्ज्य मानलं जातं. आपल्याला यामध्ये मसूर डाळ किंवा वांगे या पदार्थाचा वापर उपवास सोडण्याच्या दिवशी करायचा नाही. म्हणजे आपल्याला दसऱ्याच्या दिवशी मसूर डाळ आणि वांग्याची भाजी चुकूनही करायची नाही. त्याचबरोबर लिंबू चिरणे किंवा लिंबू पिळणे, अन्न पदार्थामध्ये लिंबू खाणे या सुद्धा गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. आता बघूया कडकणी कधी करायची आणि घटाला ती कधी बांधायची. कडकणी म्हणजे काय तर एक गोड पदार्थ असतो. तो गोड पदार्थ पुऱ्यासारखा असतो. अशा गोड पुऱ्या बनवल्या जातात. बऱ्याचशा घरामध्ये मैदा आणि साखर वापरून पुऱ्या बनवले जातात. तर काही घरामध्ये गूळ आणि गव्हाच्या पिठापासून कडकणी बनवली जाते. त्याचबरोबर देवीला याच पिठाचे 5 सौभाग्य अलंकार बनवले जातात. जोडवी, वेणी, फणी, पान, सुपारी, त्याचबरोबर कुंकाचा करंडा असे विविध सौभाग्य अलंकार त्याच पिठापासून बनवले जातात आणि देवीला त्या दिवशी बांधले जातात. तर ते देवीला नैवेद्य स्वरूपामध्ये दाखवले जाते. त्याचबरोबर त्याची माळ बनवली जाते आणि देवीला अर्पण केली जाते. हा कडकणीचा नैवेद्य बऱ्याच ठिकाणी 5व्या माळेला दाखवला जातो. काही ठिकाणी सप्तमीला म्हणजे 7व्या माळेला दाखवला जातो. काही ठिकाणी अष्टमीला तर काही ठिकाणी नवमीला कडकणीचा नैवेद्य दाखवला जातो. कडकणी तुम्हाला नवमीला देवीला अर्पण करायचं आहे. आता आपण देव कधी हलवायचे किंवा उठवायचे हे पाहूया. तर बघा, घट हे महानवमीला उठणार आहेत, हलवले जाणार आहेत. म्हणजेच 1 ऑक्टोबरला बुधवारी हलणार आहेत. तर अशा पद्धतीने महानवमीला देव हे हलवले जातात. ज्यांच्या घरामध्ये देवी दसऱ्याच्या दिवशी म्हणजे दशमीला उठली जाते त्यांनी दसऱ्याच्याच दिवशी देव हलवायचे आहेत. दसऱ्याच्याच दिवशी देवपूजा करायची आहे. त्यानंतर
जे आपण घटामध्ये पाणी ठेवलेलं आहे ते पाणी आपल्या घरातील झाडाला टाकायचं आहे. ते पाणी काटेदार झाडाला चुकूनही टाकू नका. आणि घटासाठी जी आपण माती वापरलेली असते ती माती आपल्या शेतामध्ये ठेवावी. जर तुम्ही शहरी भागात राहत असाल, तुम्हाला शेताकडे येणे शक्य नसेल किंवा तुम्हाला शेती नसेल, तर तुम्ही आपल्या घरातील एखाद्या कुंड्यामध्ये ही माती टाकू शकता आणि त्यामध्ये एखादं झाड लावू शकता. कारण या प्रत्येक वस्तूमध्ये देवीचा आशीर्वाद असतो. म्हणून या वस्तू घराच्या बाहेर चुकूनही टाकू नका. देवीला आपण फुलाच्या माळा अर्पण केलेल्या आहेत, त्या सुद्धा आपल्या घरामधील एखाद्या कुंडीमध्ये टाकून त्यामध्ये माती टाका. आणि या माळा सुद्धा तुम्हाला बाहेर टाकायच्या नाहीत. आपण जो अखंड दिवा लावलेला आहे तो दिवा फुंकर मारून विझवायचा नाही, किंवा त्यामध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे तर तो दिवा पूर्णपणे जळल्यानंतर तो आपोआप विझल्यानंतरच आपण दिवा काढला पाहिजे किंवा उचलला पाहिजे. जोपर्यंत दिव्यातील तेल शिल्लक आहे तोपर्यंत दिवा उचलायचा नाही किंवा तो घासायचा नाही. घट हल्ल्यानंतर दिवा मात्र थोडासा हलवून ठेवा, पण तेल संपेपर्यंत तो दिवा काढू नका. तर मंडळी, घटाच्या समोर आपण काही पैसे ठेवलेले असतात. ते पैसे लाल कपड्यात बांधून आपल्याला आपल्या कपाटामध्ये, म्हणजे ज्या जागी आपण पैसे ठेवतो त्या जागी आपणास ते पैसे ठेवायचे आहेत. यामुळे आपल्यावर देवीचा आशीर्वाद राहतो आणि घरात कधीही पैशाची कमतरता राहत नाही आणि घरात नेहमी भरभराट कायम राहते. तर मंडळी, काही जण घटाच्या समोर नारळ म्हणजे श्रीफळ स्थापन केलेले असतात. तर त्यांनी तो नारळ काय करायचा आहे, ज्या दिवशी आपले घट हलतात त्या दिवशी तो नारळ आपल्या घरामध्ये फोडायचा आहे, देवीच्या समोर फोडायचा आहे आणि आपल्या घरातील सर्व लोकांनी मिळून तो नारळ खायचा आहे. तो नारळ बाहेरच्या व्यक्तींना द्यायचा नाही. ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे. तर मंडळी, जर व्हिडिओ उपयुक्त वाटला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.